राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्र पातळीवर नेतृत्व करणारे शरद पवार यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे या पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबत भेटीकरिता वर्धा येथील शिववैभव मंगल कार्यालय येथे आल्या होत्या। या कार्यकर्ते मेळावा प्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांना वर्धा जिल्ह्यातील माजी आमदार व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर तक्रार करत म्हटले की वर्तमान महाविकास आघाडीच्या सरकारमधील नेते मंडळी कार्यकर्त्यांचे प्रश्न गंभीरपणे ऐकून तो सोडवण्यासाठी प्रयत्न करीत नाही। कार्यकर्त्यांचे प्रश्न सुटले तर पक्ष वाढविण्यासाठी मदत होते, याकडे आपण व्यक्तिगतरित्या लक्ष देणे गरजेचे आहे। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत त्यांनी म्हटले की महाविकास आघाडी सरकारमध्ये आपसात चांगले सामंजस्य असून जिल्ह्यातील पालकमंत्री सुनील केदार यांच्यासोबत चर्चा करून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आग्रह करेल। वर्धा हा माझा आवडता जिल्हा असल्याने येथील सेवाग्राम आश्रम मध्ये व पवनार येथील विनोबा भावे यांच्या आश्रमला भेट देऊन नवीन ऊर्जा मिळते व काहीतरी नवीन शिकायला मिळते, म्हणून वर्धाच्या कार्यकर्ते मेळाव्याचे निमंत्रण देशमुख यांच्याकडून मिळाल्यावर मी आज आवर्जून येथे उपस्थित झाले, असे व्यक्तित्व खासदार सुप्रिया सुळे यांनी केले। या प्रसंगी पुलगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्याम देशमुख, डॉक्टर विजय राऊत, कामगार नेते पुंडलिक पांडे यांच्या नेतृत्वाखाली पुलगावच्या उड्डाण पुलाचे रखडलेल्या कामाबद्दल भारतीय जनता पार्टीची केंद्रीय सरकार हे प्रत्येक गोष्टीमध्ये ईडी व सरकारी यंत्रणेद्वारे नागरिकांना दबावात आणण्याचे प्रयत्न करीत आहे, ते लोकतांत्रिक प्रणालीला शोभणारे नाही। यावेळी माजी आमदार सुरेश देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, हिंगणघाटचे माजी आमदार राजू तिमांडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा।